नमस्कार, मी वर्षा. आज मी तुम्हाला एक मराठी गोष्ट सांगणार आहे जी सत्य आहे. सत्य, एकदम सत्य. जो मोबाईल तयार करतो तो अरबपती. जो कार बनवतो, कार तयार करतो तो अरबपती. मोबाईल बनवणारा अरबपती आहे, ज्याच्याशिवाय आपण जगू पण शकतो. कार बनवणारा अरबपती आहे, त्याच्याशिवाय पण आपण जगू शकतो. जो अन्न पिकवतो, जो खाण्यासाठी अन्न पिकवतो, तो शेतकरी मात्र गरीब आहे. का बरं? तो तर जगाचा पोशिंदा आहे. शेतीच्या भरोश्यावर सगळे लोक जीवन जगतात. शेतीच्या भरोश्यावर सगळे लोक अन्न खातात. जर शेतीमध्ये अन्न पिकलंच नाही तर लोक काय खाणार? पैसा तर नाही खाणार ना. आणि एक गोष्ट महत्त्वाची म्हणजे शेतकऱ्याच्या मुलाला मुलगी देण्यासाठी लोक नकार देतात. असं का बरं? त्या मुलीने सुद्धा विचार करायला पाहिजे की आपले वडील पण शेतकरी आहे, माझ्या आईने शेतीचे काम केले आहे. मग त्या शेतकऱ्याच्या मुलासोबत लग्न करायला काय हरकत आहे? आजकाल मुली शिकतात, जॉब करतात, पण मुलं काही काही शिकत नाही, जॉब करत नाही. कारण त्यांच्याकडे शेती भरपूर प्रमाणात असते. पहिले कसं होतं, माझ्याकडे खूप शेती आहे, माझी शेती कोण करणार? माझी शेती करणारा माझा मुलगा मला घरीच ठेवायला पाहिजे, अशी काही काही पद्धत होती. पण आता तसं राहिलं नाही. मुलीला लग्न करण्यासाठी सिटीमध्ये पाहिजे, त्याला घर पाहिजे, पुन्हा त्याच्या नावानं घर पाहिजे. खूप अशा गोष्टी आहे. मुलीची परिस्थिती वाटल्यास कमजोर असते, गरीब असते. दुसऱ्याच्या शेतीमध्ये काम करायला जाणारी मुलगी सुद्धा मला सिटी पाहिजे म्हणते. पण असा विचार करीत नाही की जेव्हा कोरोना आला होता तेव्हा जे बाहेर राहणारे लोक होते ते कसे खेड्यामध्ये आले आणि शेतीमध्ये काम करून आपले पोट भरू लागले. शेतकरी शेतकऱ्याच्या घरी जेव्हा पाहुणे विचारते, मुलगा काय करतो? सातबारा आहे का? विहीर आहे का? मोटर पंप आहे का? मुलगा किती शिकला आहे? पण हा विचार करत नाही की माझी मुलगी शेतीमध्ये जाऊन काम करेल का? अरे नको जाऊ तुम्ही शेतीमध्ये, नका जाऊ तुम्ही शेतीमध्ये. पण शेतकरी मुलाचा स्वीकार तर करा. त्या मुलाचा तुम्ही धिक्कार का बरं करता? का बरं? हा एक महत्त्वाचा पॉइंट आहे. आणि शेतकऱ्याच्या घरी जर कोणी पाहुणे गेले तर तो शेतकरी एक दिवस सोडून 8 दिवस त्याला पोसू शकतो, त्याला जेवण देऊ शकतो. आणि सिटीमध्ये जर एक पाहुणा गेला ना, त्याची बायको कुरकुर 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 करते. कारण ते दोघंच नवरा बायको असते, हॉटेलमध्ये जाऊन जेवण करतात, तिच्या जीवावर येते स्वयंपाक करायच्या. पण खेड्यामध्ये तसं नसते. शेतकऱ्याची बायको काही करून चटणी भाकर करून खाऊ घालेल, पण तिच्या घरी पाहुणा सपाटते. एखादी गावामध्ये कार्यक्रम असू द्या, शेतकरी विचार करत नाही. 4 पायला, 5 पायला, 10 पायला अन्न देऊनच टाकतो. पैसे सुद्धा देतो बिचारा परिस्थितीनुसार. तरी सुद्धा शेतकऱ्याचे असे हाल आहेत. आता शेतकऱ्याला माहित आहे का, कित्येक गोष्टीचा सामना करावा लागतो. घरी पीक येईपर्यंत रुई आहे, डुक्कर आहे, वाघ आहे, साप आहे. रात्रीच्या तो फटाके फोडायला, चक्रा मारायला आपल्या शेतामध्ये जातो. आता तुरीचं जे पीक आहे ते पीक रोई डुकरं होऊ देत नाही. आमच्या इकडे रोई डुकरं असे म्हणतात, तुमच्याकडे माहित नाही काय म्हणतात. आणि पुन्हा वाघाची सुद्धा एवढी हाकरी आहे ना, की दिवसांनी वाघ दिसतात. जे गाई चारणारे लोक आहे त्या लोकांना सुद्धा वाघ दिसतात. एवढ्या सगळ्या संकटाचा सामना करून शेतकरी अन्न पिकवतो. घरी पोत्यामध्ये येईपर्यंत त्याला किती कष्ट उपसावे लागतात. नांगरटी आहे, कल्टिवेटर आहे, बियाणं आहे, पेरणी आहे, निंदणी आहे, त्याला खत टाकणं आहे, त्याला फवारणी आहे. अशा कित्येक गोष्टी आहे. तरी सुद्धा शेतीवाल्याला काय म्हणतात? शेतकरी नको, शेतकरी नको. मग काय करता तुम्ही? या जगामध्ये, या भारतामध्ये, कृषीप्रधान देश आहे आपला हा भारत. या भारतामध्ये अन्नच पिकलं नाही तर एवढी जनता पोट कसे भरेल याचा सुद्धा विचार कोणी करत नाही. अन्न तर फॅक्टरीमध्ये तयार होणार नाही ना. अन्न तर फॅक्टरीमध्ये तयार नाही होणार ना, शेतीमध्येच पिकवल्या जाईल. शेती हे काय आहे? काळं सोनं आहे. शेतीला कोणी चोरून नेत नाही. सोनं सुद्धा आपण अलमारीमध्ये ठेवलं ना, ती सुद्धा चोरून नेण्याची काय असते? भीती असते. पण शेती कोणी चोरून नेत नाही. ते किती दिवस राहू द्या ना. किती किती महाग झाल्या आता शेत्या. तरी लोक काय म्हणतात? शेतकरी नवरा नको, शेतकरी जावई नको.
ती मुलगी सुद्धा म्हणते मला शेतीमध्येच पाहिजे, सुख मिळते, आराम मिळते. अरे बाई, तू जाऊ नको शेतीमध्ये, पण शेतकरी नवऱ्याचा असा धिक्कार तर करू नको ना शेतकरी मुलाचा. तो नाही शिकला, त्याच्याकडे शेती होती 50 एकर 40 एकर, म्हणून तो नाही शिकला, म्हणून काय झालं? असं करायचं नसते. शेतकरी मुलाला मुलगी देणं खूप गरजेचं आहे, कारण शेती ही सर्वात चांगली शेती आहे. कोणतीही बिमारी का येवो, कोणताही व्हायरस का येवो, तो माणूस कधी डगमगत नाही, तो स्थिर असतो. आणि जे बाहेर असतात त्यांना किराया देता देता आणि किलोनं 1 किलो कणिक म्हणजे गव्हाचं पीठ, 1 किलो कणिक, पावभर भाजीचं असं आणताच तो माणूस बर्बाद होऊन जातो. पण असे लोक काही समजून घेत नाही. माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? माझ्या व्हिडिओतून तुम्हाला काय प्रेरणा मिळाली? तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जमलेच तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा. नमस्कार.